ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। स्लमडॉग मिलेनियरच्या निमित्तानं बकाल धारावीचं वास्तव जगासमोर आलं, पण धारावीची ती ओळख कायमची पुसून टाकण्याचा प्रयत्न धारावी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून करण्यात येतोय। पाहूयात आमची प्रतिनिधी प्रणाली कापसेचा रिपोर्ट। धारावी आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी, मुंबईच्या लौकिकास न शोभणारी, बकालपणा जणू या वस्तीच्या रोमारोमात ठासून भरलाय। पाहावं तिथं घाणीचं साम्राज्य, पण तीच धारावी आता काट टाकायला सज्ज झाली आहे। झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचा मास्टर प्लॅन धारावीला कदाचित ही नवी ओळख मिळवून देऊ शकेल। आपल्याला ऑलरेडी अस्तित्वात असलेले एक शहर आहे आणि त्या शहरांचं आपण पुनरुज्जीवन करतोय आणि त्याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट करण्याचे प्रयत्न करतोय। मास्टर प्लॅन नुसार 5 विकासक मिळून धारावीच्या एकूण 240 हेक्टर परिसराचा कायापालट करतील। या योजनेत स्थानिक रहिवाशांना 300 चौरस फुटाची घरं मिळतील। या घरांसाठी 15 वर्ष रहिवाशांना 1 रुपयाही मेंटेनन्स द्यावा लागणार नाही। धारावीतल्या लघु उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी 14 फूट उंचीचे गाळे देण्यात येतील। धारावीत पहिल्यांदाच बांधण्यात येतील ग्रीन स्कायवॉकही, त्याचबरोबर शॉपिंग प्लाझा, पार्किंग, शाळा, दवाखाने, गार्डन अशा सगळ्या सुविधाही उपलब्ध असतील। धारावीच्या बकाल वस्तीतच एक औद्योगिक वसाहत उभी आहे। तिचा विकास करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आणि म्हणूनच आजवर तयार झालेले विकासाचे प्लॅन्स धारावीकरांच्या पसंतीस उतरले नव्हते। त्या प्लॅन्सच्या फायलींना केराची टोपली पाहावी लागली, पण SRA प्रशासनाला यावेळी यश मिळेल अशी अधिकाऱ्यांना खात्री आहे। लोकप्रतिनिधींबरोबर जे काही आपली चर्चा झाली, तज्ञांच्या बरोबर जे काही चर्चा झाली, ते सर्व चर्चेच्या माध्यमातून आपल्याला जे निष्कर्ष निघाला त्याच्यापासून आम्हाला वाटलं की हे प्लॅन सर्वात जास्त चांगलं धारावीकरांसाठी राहील। धारावीच्या याच बकाल झोपडपट्टीनं स्लमडॉग मिलेनियरला ऑस्कर मिळवून दिलं। त्या वास्तवामुळे जगात भारताची प्रतिमा ही डागळली ही दुसरी बाजू आहे। आता धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन स्थानिक रहिवाशांच्या पसंतीला उतरला तर हायटेक इंडस्ट्रियल सिटी म्हणून जगाला धारावीची नवी ओळख होईल। प्रणाली कापसे, स्टार माझा, मुंबई। आणि आता बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे ब्रेकची। तुम्ही वाहत रहा स्टार माझा।